असं ऐकलंय मी की साधारणपणे जेव्हा हे आंदोलन झालं तर भाजपमध्ये म्हणजे आतमधल्या आतमध्येच खूप सारे गटांचं एकमेकाला भांडणं चालू आहेत आणि त्यातून ही देखील ही गोष्ट वाढत गेलेली आहे. म्हणजे म्हणजे खूप सारे आमदार आणि खासदार घरातल्या घरात पण आपल्या मुलांना थांबवू शकत नव्हते या आंदोलनापासून. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का अंतर्गतच त्यांचे विरोधक जास्त तयार झालेत आता? या डिसेंटला त्यांच्या घरातनंही बळ मिळालं होतं. मुलांना मान्य होत नव्हतं. ओडिसाच्या एक खासदार आहेत, त्यांची मुलगी तिथे जाऊन आंदोलनात सहभागी झाली होती. तिने प्लॅकार्ड घेतलं होतं. पण भारतीय जनता पक्षात खूप टोकाची भांडणं आहेत, याच्यावर माझा विश्वास नाही. ओके. एक तर मोदी आणि शहा यांचं नेतृत्व अत्यंत चिरेबंदी आहे. त्यांच्या समोर बोलायचं, वेगळं मत व्यक्त करायची हिंमतही कित्येक बड्या नेत्यांमध्ये नाही आहे असं म्हणतात. आणि मुळातच भारतीय जनता पक्ष हा वेगाने काँग्रेस सारखा होतोय का, तर हो, त्याचं काँग्रेसीकरण होतच आहे. पण इतका लोकशाहीवादी पक्ष झालेला आहे आणि कोणी कोणतीही मतं व्यक्त करतायत असं मला अजून तरी वाटत नाही. मोदींचा त्यांच्या पक्षावर अजूनही प्रचंड कंट्रोल आहे आणि पक्षात काय घडतंय, समाजात काय घडतंय हे शोधायची आपली कपॅसिटी हरवली तर नव्हती ना, त्याचा त्यांनीच गेल्या 2-3 दिवसात विचार केलेला दिसतोय. तो यशस्वी झालाय का? ते पुन्हा म्हणजे बॅक टू बेसिक्स झाले आहेत का? झालं गेलं विसरून जनता त्यांना माफ करणार आहे का? त्या प्रश्नाची उत्तरं वेगळी आहेत. पण मुळातच भारतीय जनता पक्षामध्ये इतकी टोकाला गेलेली अंतर्गत भांडणं आहेत असं मला आत्ता तरी वाटत नाही माहितीच्या आधारे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे म्हटलं जातं की नरेंद्र मोदींनंतर देवेंद्र फडणवीस मुख्य पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडे बऱ्यापैकी शिक्षण आहे, त्याच्यानंतर परराष्ट्र धोरण आहे, सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांचं एक हुशारी दिसते. तर तुम्हाला असं वाटतं का की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवून 2029च्या रेसमध्ये कदाचित देवेंद्र फडणवीस स्वतःला पोर्ट्रे करतील, हा त्यातला एक विषय. दुसरा, अप्रत्यक्ष रीतीनं का होईना नितीन गडकरींचा हे सगळं डिझेल आणि पेट्रोल ह्या सगळ्या विषयाला घेऊन त्यांना मागे मागे टाकलं गेलं आणि जाणीवपूर्वक सगळं बनवलं जात आहे असं वाटतंय का? आणि देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील असं वाटतंय का? आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील का? एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे, आत्ता महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सोडून भारतीय जनता पक्षाकडे कोणतंही नाव नाही. मोदींना भारताला आर्थिक महासत्ता बनवायचं असेल तर त्यांना ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राकडे बघावंच लागेल. त्यासाठी महाराष्ट्राने जे $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न पाहिलंय ते प्रत्यक्षात आणावं लागेल. नोकरी, धंदे, रोजगार राज्याच्या सगळ्या भागात पसरतील याकडेही लक्ष द्यावं लागेल. हे करू शकणारा नेता आज भारतीय जनता पक्षाकडे नाही. दुसरं असं आहे की ज्या भारतीय जनता पक्षाला 137-140 जागा जिंकता आलेल्या आहेत, तो मला वाटत नाही की दुसऱ्या कोणत्या सहकारी पक्षाला मुख्यमंत्री पद देईल. बरोबर. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं गेलं, त्यांनी जे बंड घडवून आणलं ते अभूतपूर्व होतं. त्यावेळेला जागा कमी असल्या तरी त्यांना मुख्यमंत्री पदाचा मान दिला गेला, कारण त्यांनी बंड घडवला नसता तर ही सत्ता पालटच झाला नसता. शिवाय त्यातनं एक मदत करतो आम्ही, 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद आम्ही द्यायला तयार होतो, हाही एक संदेश दिला गेला. ठाकरेंच्या कार्यकर्त्याला आम्ही मुख्यमंत्री बसवलं. मुलाचं सोडून द्या, बसवलंही म्हणणं चूक आहे. त्यांना ते गुण असतील तर आम्हाला संधी दिली, हे भाजपला निश्चितपणे सांगायचं होतं. पण आज आपला पक्ष सोडून सहकारी पक्षाला ते मुख्यमंत्री करतील का? बिहार प्रमाणे नितीश कुमार सारखं इथेही होईल का? याबाबत शंका घेण्याची बरीच कारणं आहेत. कारण भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र हा महत्वाचा आहे, याचं अर्थकारण महत्वाचं आहे आणि फडणवीसांसारखा नेता आहे हे कळत आहे. दुसरं असं की महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला आपला कोणीतरी पंतप्रधान व्हावा हे कित्येक वर्षांपासून वाटतं. अशी माणसं पण आपण समोर आणली. यशवंतराव चव्हाणांकडे त्या पद्धतीने पाहायला जायचं, शरद पवारांकडे पाहायला जायचं, प्रमोद महाजनांकडे बघितलं जायचं, नितीन गडकरींकडे पण बघितलं जायचं. पण महाराष्ट्राच्या राजकारणात तळपणारे हे नेते दिल्लीच्या सगळ्या सत्ताकारणात एकदम प्रभावी नव्हते.
हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आता महाराष्ट्राला सर्वाधिक भारतरत्न मिळालेली आहे. हा बदलांचा देश आहे, हा पुरोगामी प्रांत आहे. म्हणून इथे पंतप्रधान पद मिळावं का, तर पंतप्रधान पद ज्याला मिळेल त्याला आनंद होणं स्वाभाविक आहे. आज तशी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे का, याचं उत्तर नाही असं आहे. मोदीच मुळात आज लोकप्रिय आहेत आणि मोदींच्याच नेतृत्वात 29ची निवडणूक लढावी लागेल, त्यांनाच जनता प्रतिसाद देते की नाही हा मुळात प्रश्न आहे. तर मग त्यांना प्रतिसाद मिळणार आहे की नाही, ते निवडून येणार आहेत की नाही, असे प्रश्न ज्या वेळेला निर्माण झाले आहेत, ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील का, हा प्रश्नच मुळात गैरलागू आहे. त्यांच्यात बरेच गुण आहेत. त्यांच्यात मुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळलंय, त्यामुळे पंतप्रधान होण्याची क्षमता आहे का, याचं उत्तर नक्की असू शकेल किंवा आहे असंही आहे. पण हा थोडा प्रीमॅच्युअर प्रयत्न जर मराठी माणसांनी केला तर त्यात त्याचं नुकसान होऊन बसेल. मोदी समजा 29 साली जिंकलेच आणि काही काळांनी त्यांनी स्टेप डाऊन व्हायचं ठरवलं, तर अमित शहा यांचा देखील देशाच्या राजकारणावर प्रचंड कंट्रोल आहे. त्यांना मानणारे राज्यात नेते आहेत. योगींच्या उत्तर प्रदेशातल्या जागा मोठ्या आहेत. विधानसभेचा निकाल काय लागेल माहिती नाही. त्यामुळे हे दोघं आणि तिसरे देवेंद्र फडणवीस स्वतःच पंतप्रधान पदाची अपेक्षा आहे असं ज्यांच्याबद्दल म्हणतात ते हेमंत बिस्वा शर्मा असे अनेक नेते आहेत. मग ही लिस्ट कदाचित 6 पर्यंतही जाईल. पण मुळातच पुन्हा भारतीय जनता पक्ष खरंच निवडून येणार आहे का, डिलिमिटेशन बिलचं काय होणार आहे, असे अनेक प्रश्न असताना खरंच कोणी पंतप्रधान होईल का, देवेंद्र फडणवीस होतील का, याचं उत्तर सध्या तरी देणं योग्य नाही आहे, टू अर्ली. दुसरं असं की नितीन गडकरी हे खूप इनोव्हेशन्सची आवड असलेले नेते आहेत. ते वेगळे आहेत. त्यांच्या इथेनॉल वापरण्याच्या आग्रहामुळे गाड्यांच्या मशीन्सवर परिणाम झाला वगैरे हे सध्या बाहेर येत आहे. पण ऑल्टरनेटिव्ह फ्युएल शोधायला हवं, हे पण तितकंच महत्वाचं आहे. आता त्याचं प्रमाण काय असावं, ते इंजिन बिघडू नये यासाठी किती योग्य पद्धतीने वापरायला हवं, याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क होऊ शकतात. पण मुळात एनर्जी क्रायसिस जेव्हा देशात निर्माण होतो, जगात निर्माण होतो, तेव्हा अशा काही पर्यायी गोष्टी शोधाव्या लागतात आणि त्याबद्दल त्यांनी सातत्याने भाषा वापरली आहे. मुळात ते पेट्रोलियम मिनिस्टर नाहीत. ते त्यांच्या स्वभावामुळे, इनोव्हेटिव्ह आयडियाजमुळे वेगवेगळ्या गोष्टी मांडत राहतात. त्याचं समाजाने स्वागत करून ते खरंच योग्य आहे का आणि ॲप्लिकेबल आहे का, याचा विचार करायला हवा. गडकरींना त्यामुळे कोणी कमी करतंय किंवा गडकरींच्या महत्वाकांक्षा त्यामुळे प्रत्यक्षात येऊ शकत नाही आहे असं म्हणणं देखील चुकीचं ठरणार आहे. आज देशासमोर इतके मोठे प्रश्न आहेत की मराठी माणसांनी पंतप्रधान व्हावं किंवा त्याचं नेतृत्व सर्वोच्च असावं हे तुम्हाला मला वाटणं स्वाभाविक आहे. पण देशाची परिस्थिती आज तशी नाही आहे. उलट मी म्हणेन की इनोव्हेशनचं या सरकारला बऱ्यापैकी आवड होती. त्या इनोव्हेशन्सला कशी गती देता येईल आणि ते केवळ म्हणजे क्रोनी कॅपिटलिस्ट नसेल, जो गडकरींवर आरोप झाला की काही कंपनीजला संधी उपलब्ध करून देणार, तसं नसून त्यांनी एनर्जी एफिशियन्सी कशी येईल, ॲटॉमिक पॉवर आपण वापरू शकू का, पर्यायी मार्ग काय असू शकतील, जलवाहतूक असेल का, असे वेगवेगळे विषय हाताळायची गरज आहे. आपल्याकडे काय झालंय, प्रत्येक गोष्टीचं इतकं राजकीयीकरण होत आहे की नव्या संकल्पना त्यांचं इफ्स आणि बट्स किंवा फायदे तोटे याचा विचार न करता केवळ राजकीय हेतूंनीच तपासल्या जात आहेत. तसं झालं तर आपल्याला स्टॅग्नेशन येईल, आपण समोर जाऊ शकणार नाही. त्यामुळे मुळात गडकरींचं नेतृत्व या प्रश्नात फारसं न जाता त्यांच्या कल्पनांचा आपण इथे प्रत्यक्षात आत्मसात करू शकणारं वातावरण करू शकतो का, आणि करू शकत नसू तर त्यांनी त्या मांडल्या आहेत म्हणून त्या स्वीकारायला पाहिजे असं काही नाही आहे. पण जी डिबेट व्हायला पाहिजे आहे ती डिबेट महत्वाची आहे. ती मधल्या काळामध्ये संपली होती आणि एक लॉबी विशिष्ट पद्धतीने काम करते असं बोललं जातं.